कपड्याला तिकडे आहे ना मला काढून दे. तर बघा आम्ही आलेलो आहे दर्शन करायला. आता सकाळचे वाजलेले 5. बघू शकता मित्रांनी, आता आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलेलं आहे आणि भूक लागली होती आम्हाला, त्यामुळे आम्ही ते जेवण करायला बसलेले. आणि यांना भूक होती, मला भूक नव्हती, कारण आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट होतं, तिथं नाश्ता केला होता, त्यामुळे मला काही इतकी भूक नव्हती, त्यामुळे मी जेवण करायला नाही बसली. हे सगळे जेवण करायला बसले आणि इकडे ते दादा आणि ताई आहे, ते पण जेवण करायला नाही बसले, कारण त्यांनासुद्धा भूक नव्हती. तर वातावरण बघू शकता किती भारी आहे इकडला, खूपच छान आहे. आपल्या जालन्यात ऊन आहे, बट इकडे ऊन नाही आहे आणि वातावरण असलं भारी आहे की काही काम नाही. आणि हा रोड चालतो, त्यामुळे ही गाडी इकडे लावल्या गेली बाईकला, कारण उगाच नको रिक्स घ्यायला, कारण रस्त्याहून कोणी येणं जाणं करतं ना, तर त्याच्यामुळे इकडे गाडी लावली. आणि बघू शकता इकडलं वातावरण किती सुंदर आणि किती छान, ना जास्त ऊन आहे ना काही ना काही. हे बघा छान जेवण करत आहे, एन्जॉयमेंट चालू आहे त्यांचा. बघा मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलेले आहे, गाडी बाजूला लावली, कारण रोड असल्यामुळे रोडावर गाडी नाही लावू शकत, तर आम्ही इथे गाडी लावलेली आहे. आणि इथे छान जांभळाचे झाड आहे. हे सगळे जेवण करायला, यांनी मला जेवण करायला नाही बोलवलं, हे चुकीचं आहे ना, मला सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये. आता आम्ही कर्नाटकच्या जवळ आहे आणि आता इथलं वातावरण तुम्हाला दाखवते. आपल्या जालन्याला किती ऊन आहे आणि इथे बघा किती छान वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती छान वातावरण आहे. सगळे जेवायला बसले आणि आम्हाला जेवण नव्हतं करायचं, म्हणून आम्ही जेवण नाही केलं, कारण आम्ही अगोदर केलेलं होतं, त्यामुळे आम्ही जेवण नाही करणार. आता आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही जेवण नाही करणार. आणि तुम्ही बघू शकता हे जेवायला बसलेले आहे आणि इथलं वातावरण तर खूपच भारी आहे. हे बघा जांभळासाठी झाडावर चढत आहे. इथे जांभळा झाड असल्यामुळे त्यांना जांभळं खायचे, तर हे झाडाच्या वर चढायला लागले. बघा, कोशिश जारी रखो. अच्छा बाई का चण्याच्या झाडावर न चढवता. बघा मित्रांनो, जांभळं तर तोडले पण उत्तर ना होईना. जांभळं खायचे होते, वर चढले, तोडले पुष्कळ सारे जांभळं, पण उतरताच येईना. कोशिश जारी रखो. ते जेवणच करून राहिले, त्यांचं जेवणच नाही झालं तेव्हापासून. मला उठीला झोपेतून चांगला झोपलो होतो, सुका सुका फॉर्म्युला द्यायला असतं. बघू पन्नी कुठे, बघू ती पन्नी. ये फ्री के जामुन. अरे खुलून ना, फ्री के जामुन. किती भारी ना. जांभळं तोडले पण आणि खाणं पण सुरू झालं. तर तुम्ही पण या खाण्यासाठी या ना खायला. तुम्ही तुम्ही या व्हिडिओ कॅमेरामॅन. हा, मी पण खाते ना जांभळं. थांबा मित्रांनो, मी जांभळं खाते आणि तुम्हाला लगेच भेटते. तर बघा मित्रांनो, जांभूळ खाणं आणखीन चालूच आहे बघा यांचं. तर हे तर माहीतच असेल तुम्हाला कोण आहे, हिची काही सांगायची गरजच नाही, तरी पण एकदा सांगतो ही माझी वाईफ आहे. त्यानंतर हे बघा, हे डॉक्टर साहेब जे की आमचे जनावरांची ट्रीटमेंट वगैरे करतात, खूप चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतात आणि त्यांना लवकरच म्हणजे ट्रीटमेंट करून त्यांनी करतात, हा लवकरच बरं करतात. आणि हा त्यांच्या वाईफ आहे. ताई इकडे बघा. तर हे सध्या जांभळाचा काय करताय, आनंद घेत आहे. आणि ह्या एक ताई आहे, हे शुभम दादाची बायको आहे बघा. आणि हे आमचे पवन भाई, जेणेकरून आमच्यासोबत आलेले आमचेच मित्र, त्यांची गाडी. तर कुठे पण काही भाडं वगैरे असलं तर यांना बिलकुल सांगायचं,
यांची गाडी आहे बघा, 3 गाड्या आहे त्यांच्या. आणि हे शुभम, जे तुम्हाला सांगितलं मी, त्यांची वाईफ तिथे बसलेली बघा, हे शुभम. तसे आम्ही 3 जोड्या आलेलो आहे बघा. तर पहिले आम्ही तुळजापूरचं दर्शन वगैरे केलं, त्यानंतर आता गोव्याला जायचं आहे बघा मित्रांनो. आता गोव्याची तयारी चालू आहे जायची. तर थोडंसं शेतामध्ये फिरू म्हटलं, तर खूप भारी वाटतं आहे बघा इकडचं वातावरण. जालन्यामध्ये तर खूप ऊन वगैरे आहे, इकडं तर सगळं शांत वातावरण आहे बघा मित्रांनो. झाड आहे खूप मस्त. आपल्या कसं जालन्यामध्ये झाड वाढूच देत नाही ना, तोडून टाकतात. झाड वगैरे वाढलं तर कट करतात, त्याला ठुतच नाही. त्यामुळं झाडामुळं काय आहे, पूर्ण हे गेलेली आहे जालन्याची. बघा इकडे किती छान दिसतंय बघा, तुम्हाला दिसतच असेल बघा. इथं एक टिटवी ओरडती, म्हणजे इथं तिचे काही अंडे वगैरे आहे वाटतं. जाऊ द्या, तिथे काम करते. तर छान वाटतंय ना मित्रांनो. तर चला बघूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. चला, धन्यवाद.